हॅलो. नमस्कार. कार्यक्रमाची ओढ सांगाता म्हणजे आभार. प्रथम आभार सर्व गुरुबंधू भगिनीचे मानले पाहिजे, कारण सकाळी पावसाचे दिवस असून सुद्धा आणि रविवार असून सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिले. नुसतेच उपस्थित राहिले नाही तर कार्यक्रमामध्ये सर्वांना प्रोत्साहन दिलं आणि शांतपणाने सर्व कार्यक्रम आतापर्यंत व्यवस्थित पार पडला. दुसरे आभार आहेत आपल्याला आपल्या तुम्ही पोटा पाण्याची व्यवस्था करणारे. त्यांचं नाव आहे सदा आचार्य. ते इथे आले नाही आहेत, पण त्यांनी आपली सर्व व्यवस्था करून दिली, नाश्ता चहा आणि जेवणाची. त्यांचेही आभार. आणि दुसरे खुर्च्या टेबल्स याची अरेंजमेंट करणारे होते ते श्री भगत डेकोरेटर, त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि मंगलताईंनी सर्वांची छानपैकी व्यवस्था केली, म्हणून पूर्ण बाग कुटुंबांचेही आपण सर्वांनी आभार मानले पाहिजे. आपले सर्व सेवक सकाळपासून एकदम कष्टाने सर्व झटत होते, त्यांनाही सर्वांना आभार. आणि सर्वांना गुरूंचे आशीर्वाद घेऊन आपण आरतीनंतर घरी जाणार आहोत. त्यापूर्वी आपल्या साई स्मृती ट्रस्टचे ते चेअरमन आपले देसाई काका आपलं थोडं मनोगत व्यक्त करतील. आपण सर्वांनी ते शांतपणे ऐकू. हॅलो. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री. मनोगत आणि बोलायचं वगैरे आज तर मला इतका आनंद झाला आहे की डॉक्टर शिलवंतांनी असा प्रोग्राम बनवलेला का मी मुंबईतच सेमिनार्स अटेंड केलेत आपल्या सेंटरचे, बाहेर कधी गेलो नाही. ऐकलंय फार वगैरे, वाचलंय सुद्धा, पण मला नेहमी असं वाटायचं की फार टेक्निकल गोष्टी सांगितल्या तर त्यात जवळजवळ 50% तुमच्यातल्या किती लोकांनी कामकाज झालंय म्हणून आज आला? किती जणांचं कामकाज झालंच आहे म्हणून आले ना तिकडे? आज वरती करा. सगळ्यांचं झालं म्हणजे म्हणूनच आला की त्याच्यावर जास्त तुम्हाला हे आहे का ते मी माझा स्वतःचा अनुभव सुद्धा सांगेन. पण तुम्ही दादांची एक लहानशी स्टोरी त्याच्यात सांगतो, त्या आत्मनिवेदनमध्ये लिहिलेली आहे की जेव्हा त्यांनी कामकाज आणि हे सगळं ते होतेच अवतारी पुरुष, किंवा मला कोणी म्हटलं का तुम्ही देव बघितलाय का, तर मी नक्की 100% बघितलाय म्हणून सांगतो, कारण मी दादांना बघितले. मी आता फार कमी लोक राहिले आहेत ज्यांनी दादांना बघितलेले. मी नुसतं आशीर्वादच घेतलाय, म्हणजे असं काही त्यांच्याबरोबर काम केलं तर असं नव्हतं. पण आणि त्याच्यावर यूट्यूबमध्ये तुम्ही कोणी बघायचं असेल तर हल्ली गुरुसंवाद फार चांगले अनुभव सगळ्यांनी दिलेले आहेत, त्यांनी त्याच्या दादांबरोबर राहिलेले किंवा अनुभव घेतलेले. तर दादा तेव्हा कामकाज सुरुवात केली 50-60s मध्ये, तर लोकांच्या घरी जाऊन कामकाज करायचे आणि सकाळी 8 वाजल्यापासून बसायचे ते 3-3, 4-4 वाजेपर्यंत. कधी कधी कोणी त्यांना भेटायला आला तर म्हणायचा तुम्ही आज लवकर जेवता, तर सकाळचं जेवण अजून बाकी आहे. तर ते एकदा असेच बाल्कनीत त्यांच्या द्वारकामाईत बसायचे आणि 7 वाजता साधना आहे म्हणून, आणि वरनं बघायचे तर लोक जी धावपळ करून स्कूटर्स लावून फटाफट 7 वाजता यायचे. तेव्हा ते म्हणाले दीपक दादांना का मला इकडेच अनुभव मिळतोय का, माझं जी इच्छा आहे की सगळ्यांना ही शक्ती पास ऑन करायची, हे सगळे येत आहे तिकडे अनुष्ठानासाठी, तर त्यांना काही कामकाजासारखं नाही आहे. अदरवाईज एक दिवस असा होता की दादा कामकाजात नसले तर बाहेरच्या बाहेर लोक पळून जायचे, दादाच कामकाज करू शकतात. आणि त्याचा एक दुसरा अनुभव सांगतो, त्या दादांच्या पेक्षा दादाने जे सांगितलेलं ती माझी शक्ती आणि आपले गुरुच आपलं काम करतात. तर मी सुद्धा तुमच्यासारखाच प्रॉब्लेम घेऊन आलेलो 1983 मध्ये.
तेव्हा दादा होते, आजारी पार पडायचे, आपण सगळ्यांनी वाचलं सुद्धा असेल, 2-3दा त्यांचा मृत्यू ऑलमोस्ट झाला अँड देन ही इज बॅक अँड ऑल दॅट. तर ते 1991 मध्ये मी त्यांना पहिल्यांदा बघितलं किंवा त्यांचा आशीर्वाद घेतला. पण मला जेव्हा 83 मध्ये निराकरण सांगितलं, ते नुसतं गोपालदादा होते आणि 11 वेळा ओम नमः शिवाय कर आणि इतकं कॉम्प्लिकेशन, म्हणजे 2 मुली एक्सपायर झालेल्या विदाउट रिझन, आणि त्याच्यानंतर मला 2 मुलं झाले विदाउट रिझन. दादांचेच आशीर्वाद पण. पण ते आशीर्वाद जेव्हा आपल्याला मिळतात तिकडे कामकाजावर तसं सांगतो का, म्हणून मी विचारलं की किती लोकांचं कामकाज झालंय म्हणून आले आहेत, तर किती लोकांना विश्वास आहे म्हणून आले आहेत. तर ह्यानी आधी सकाळी विचारलं तसं का डिफरंट आहे. तर दादा तेव्हा सुद्धा जेव्हा कोणाचं कामकाज करायचे, कोणाला आशीर्वाद जे द्यायचे, त्यात ते तुमचं ऐहिकपेक्षा पारमार्थिक चेंज तुमच्यात फार आणायचे. मी सुद्धा 12 वर्षापर्यंत तुमच्यासारखा तिकडे जागा बदलायला जायचो, कधी उत्सवाला चाचांनी बोलवलं म्हणून आय लाईक अ फॅमिली मेंबर. हळूहळू विचार यायला लागले आणि आज तुम्ही माझा एक रेकॉर्ड असेल, 40 वर्षात मी त्या दिवसापासून आजपर्यंत कधी कामकाजाला नावच नाही दिलं. असं नाही की मला प्रॉब्लेम्स नाही आले, ते नाही येत की नाही येणार, पण एक विश्वास की तुम्ही आरती साधना तुमचं हे व्यवस्थित करत राहा, तर कामकाजात नवीन आणखीन काही होणार नाहीये. त्या श्रद्धेने, त्या विश्वासाने आज नाही तर उद्या नक्की 100% तुमचं हे होईल. तर तेव्हा सांगायचा मुद्दा की दादा मी मला बघितलं सुद्धा नव्हतं, नुसतं गोपाल दादाने काही सांगितलं आणि असा चमत्कार करावा अशा तर किती गोष्टी आहेत, सगळ्यांना सगळं माहिती आहे. त्यामुळे ही शक्ती काम करते. कामकाजात सुद्धा तुम्हाला जे सांगतात तेव्हा तुम्हाला विश्वास असला पाहिजे की बाबा आपण जे सांगितलं आहे त्या श्रद्धेने करू, इमिजिएटली होईल नाही सुद्धा होईल काय सांगता येत नाही. सो दॅट वॉज वन दिस थिंग. तारक मंत्रचं आता एक लास्ट मिनिट त्याला मला हे आलं का, त्याच्यात सुद्धा जसं ह्यांनी ऐकलं तसं मी सुद्धा ऐकलेलंच होतं म्हणून. का दादा जेव्हा आजारी पडायला लागले 80s मध्ये, तेव्हा त्यांनी काहीतरी सांगितलं दीपक दादांना, काही अजून एक मंत्र येणार आहे, अजून एक मंत्र येईल म्हणून. सो दॅट इज वाय ते ब्लँक पेपर घेऊन आणि मग तारक मंत्र. आता मेन तर शिलवंतांची फ्रेंड्स आणि त्याच्यावर जे सेवक डेव्हलप केले आहेत, मला शिकायला मिळालं. मला तर एवढं वाचन केलेलं आहे, पण अभिषेक, मंदार आमचा आणि महेश इतके डिटेल आणि इतकं प्रॅक्टिकल सगळं आज सेमिनार होता. तर आपण जे रोज करतो त्याच्याबद्दल बोललेलं असलं तर तुम्हाला आनंद होतो आणि तुम्ही इन्व्हॉल्व्ह होता, नाही तर मग झोप येते किंवा मग तुम्हाला कळत नाही, कारण फार टेक्निकल शब्द वापरले आणि काय तुम्हाला हे इव्हन तुम्ही सांगितलं का 19 माध्यम, तर त्याच्यात सुद्धा लोकांना एवढं इझिली कळत नाही अनलेस तुम्ही फार वाचन केलं असेल, 2-3 सेमिनार अटेंड केले असतील. पण आजचं जे होतं ते आपलं रोज आपण करतो, त्याच्यात आपल्याला श्रद्धा आहे, विश्वास आहे. राईट फ्रॉम मारुती स्तोत्र काय, का नामस्मरण काय, का तारक मंत्र काय, आणि इतकं सिंपल आणि चांगलं जेवढं शक्य असेल तेवढं. त्यात अभिषेकने तर फारच, म्हणजे IIT IIM मध्ये प्रेझेंटेशन करतात तसं केलं त्यांनी एकदम असतं. सुद्धा आमचा. सो सगळी डेव्हलप होत आहे तेवढे, आणि जास्त मला आनंद झाला जेव्हा कळलं की सगळ्यांनी टीम वर्क म्हणून केलं, सगळे एक दुसऱ्यांना सपोर्ट घेऊन केलं, अमोल आहे. तर नाहीतर सेवकांमध्ये फार गडबड फार असते, त्यांनी कार्यात सुद्धा प्रॉब्लेम होतो. सो ते सुद्धा फार आनंदाची गोष्ट होती. मेन तर बाकी पॉईंट लिहिलेले होते, त्यात असेल फारच आनंद झाला. ब्रॉडली सगळं तुम्ही अगदी व्यवस्थित होतं. आपण रोजची करतो, तर मला सुद्धा काही गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळाल्या का आपण करतो, श्रद्धेने करतो. तुमचा स्वतःचा माझा जो अनुभव आहे तो तुमचा सुद्धा असेल, तर तुम्ही पहिली साधना करत होता त्याच्यापेक्षा हळूहळू इम्प्रूव्हमेंट येते आणि त्याच्यातनं तुमचे विचार बदलतात, तुमचा स्वभाव बदलतो. सो मेनी थिंग्स हॅपन. ते स्वतः अनुभव घ्यायचा असतो, अनुभूती असते. तेच दादा म्हणायचे का तुम्हाला एक इम्पॉर्टंट आहे. ऐहिक तर परत ते होतेच बरोबर, आणि दुसऱ्यांसाठी काही करायची भावना हळूहळू वाढत आणि ते करतात. तुम्ही नुसतं विचाराने नाही, इम्प्लिमेंट सुद्धा करतात. एवढे सेवक आहेत, एवढा वेळ देतात. सो आय एम व्हेरी हॅपी. आणि
थँक्यू व्हेरी मच. यानंतर 15 मिनिटांमध्ये आरती साधना संपन्न होईल. सर्व गुरुबंधू भगिनींनी पाठीमागे विडे ठेवलेले आहेत, पानं आणि सुपारी, ते घेऊन आपल्या जागेवर तसेच सकाळी बसला होता तसेच बसा, काही गडबड करू नका आणि सर्वांनी शांततेत दर्शन घेऊन